रामकृष्ण हरी सर्वांना. आता आपण माऊलीच्या पुढच्या सेवेला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण 18व्या अध्यायातील 26 श्लोकांचं वाचन केलं होतं. आता तिथून पुढच्या उद्यांचं वाचन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नादत उद्यान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. राधी कर्म फल प्रेत काय करायचं फोडू रागी कर्मफल प्रेप्सु लब्धो हिंसात्मकोषिचुच्यः हर्ष शोकान्वितः करता राजस परकीर्तिकाः. जैसा गावाची आकाशमाळा उकरडा होय एक वेळा का स्मशानीय मंगळा आगवा यांची. त्यापरी जो अशेषा विश्वाची अभिलाषा पाया पाखडणी या देखा घरट झाला. म्हणून फळाचा लागो देखे जे असं लगो ते कर्मी सांगू रोह मांडी. आणि आपण झाली जोडी उपभोवनी देंदी कवळी क्षणाक्षणा कुरोडी जीवाची करे. कृपणुचित्ती ठेवी आपुला तेसी दक्ष करावी या मोला. बकू जैसा खुतला मासे यासे आणि गोवी गेली या जवळी जगडली आग फाळी फळी आतू पोळी बोराटी जैसा. तैसे मनवाच्या काय भरतया दुखवित जाय स्वार्थ साधिता न पाये पराचे इतर. तेवीसे अंगे कर्मी आचरणे नोहे क्षमी न निघे मनोधर्मी अरचोप. कनकाची या फळा आतू माझे बाहेरी मोळा तैसा सबाह्य धुवळा सुचित वजे. आणि कर्मजात केलिया फळ लाये जरी धनंजया तरी हरिके जगाया वाकुली या माये. अथवा जे आदरिले तीन फळ होय केले तरी शोके तेने जितले धिक्कारो लागे. कर्मी रहाटे ऐसे जया ते होती देखसे तोची जाण त्रिशुद्धीसी राजस करता. आका या पाठी येरू जो कुकर्माचा आगुरू तोही करू गोचरू तामस करता. अयुक्ता प्राकृता स्तब्ध शटो नैष्कृती बोलसा विषादी दुर्गसूत्रीच करता तामस उच्यते. तरी मी लागली या कैसे पुढील जळत जैसे हे नेनिजे होताशे ज्यापरी पैशस्त्र मी येते खटे नेनिजे कैस नेनिवटे का जाणीजे नेनिजे काळकोटे आपले केले. तैसा पुढलिया आपुलिया घातू करीत धनंजया आदरी ओखटिया प्रिया झोका. तिया करती ही वेळा काय झाले हे न सांभाळे चळला वायू वाहुटळी चैष्ट तैसा. कैकर्णिया आणि जया मिळू नाही धनंजया तो पाहुणी पिसया कैसे त्राये. आणि इंद्रियांचे ओहिरले चरोनी राखे झोनी आले बैल ताळी लागे कोचिड जैसे. हंसया रुदना वेळू नेनता आदरी वाळू राहते उच्छृंखळू दयापरी. जो प्रकृती दिलीपणे कृत्याकृत सुवादिनेने फुगे केले धालेपणे उकरडा जैसा. म्हणून मान्याचे निनावे ईश्वराई परी न घालवे स्तब्धपणे न मनवे डोंगरासी. आणि मन जयासी कलाली राटी फुलली चोरिली दिठीकीर देवली पणांगणेचे. किंबहुना कपटाचे द्याचे वळली दयाचे ते जिनिका ज्वाराचे तिटे घर. नोहे त्याचा प्रादुर्भाव तो साभिलाषी बिल्लाचा गाव. म्हणून नये येवो जाओ दया वाटा. आजी अनिकाचे निके गेले विरू होय जयाने तेसे अपयपया मिनले लवण करी. काही व ऐसा पदार्थो घातला आगियंतो तेची क्षणे धडाडे अग्नी होय. नाना सुद्रवे गोमटी झालेल्या शरीर पैठी होऊनी ठाती ग्रती मळूशी जेवी. तेसे पुढीलांचे वरवे ज्याची बितरी व्हावे आणि विरुद्धचे आगवे हो निघे. जो गुण घे दे दोष अमृताचे करी विष दूध पाजली या देख व्याळून दिलचा. आणि ऐकू जीवावे जेणे परत्रा साचयावे ते उचित कृत्य पावे अवसरीची. तेव्हा जया आपैसे
निद्रा ये ठेविली ऐसे दुर्व्यवहारी जैसे विटाळे लोटे पै द्राक्ष रसा आम्ररसा वेळ तोंड सडे वायसा का डोळे खोटे दे दिवसा डुडुळाचे ऐसे कल्याण काळू पाहे ते तळाते आळसू खाई ना प्रमादी तरी होई तो म्हणे तसे जेवीचे सागराच्या पोटी जळे अखंड अघिटी तैसा विषादू वाय गाठी जीवाची येजो लेंडोरा आगे धुमावधी का आपणा अंगी दुर्गंधी तैसा जो जीवितवधी विषाद केला आणि कल्पांतीची अपारा वेगळो ही जो वीरा सूत्र घरी व्यापारा साभिलाषा आगा जगा ही प्रवृत्ती शुचा वाये पै चित्ती करिता विष हाती तृणही न लगे ऐसा जो लोकांतो पाप पुंजो मरतो देखी सोतो अभ्यातो सामुस करता एवं कर्म करता ज्ञान या तीचे त्रिदा चिन्ह लाविले तुझ सुजन चक्रवर्ती बुद्धभेदं धृतैच्छैव पुनत् त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषण पृथ्वेन धनंजया आती अविद्येची आगावी मोहाशी वेळुनी मदवी संदेहाची आगवी लेऊनी नेणे आत्मनिश्चयाचे बरव जया आरिसा सावयव तिये बुद्धीची धाव त्रिधा असे आगा सत्वादी गुणी हे काय एकती ठाई न किजेची तपाई जगा माझे आगी न सता पोटी कवन काष्ट असे सृष्टी तेसे ते कैसे दृश्यपोटी त्रिधाचे नोहे मनोनीती ही गुणी बुद्धी केली त्रिगुणी धृतीसह ही वाटणी तेसेचे असे त्याची एक वेगळाले तेत चिन्ही अलंकारले सांगिजे लोक पाहिले भेदलेपणा परी बुद्धी धृती हिया जोही भागा माझी धनजया आदी रूप बुद्धीचिया भेदासे करू तरी उत्तम मध्यमा निकृष्टा संसारासी गा चपटा प्राणिया इथे आवाटा तिन्ही आधी जे अकरण काम्य निषिद्ध हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध संसार भये सबाध जीवा येया प्रवृत्तीच्या निवृत्तीच्या कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्ष एव या वृत्ती बुद्धी असा पार्था सात्विकी मनोनी अधिकारी मानिले जे विधीचे नियोगे आले एकच येत भले नित्य कर्मे तेचे आत्मप्राप्ती फळ दिठी सुन केवळ हिजे जैसे गाजळ सेविजेत आहे एतुलेनी ते कर्मे सांडी जन्म भय विषम करुणी दे सुगम मोक्ष सिद्धी ऐसे कर्म करी तो भला संसार भय सांडिला करणीयत्वे आला मोक्ष भागा तेथचे बुद्धी ऐसा बळी भांदे भरवसा मोक्ष ठेविला ऐसा जोडे लेखना म्हणून निवृत्तीची मांडली साने प्रवृत्ती तळी ये कर्मी बुडबळी द्यावी किना तृषार्था पाणी येजिने का पुरी पाडली या प्रवाहाने अंधकू पागता किरणे सूर्याचे ने नाना पत्तेसे औषध नाही तरी रोगेला दाटला जे का मिना जिवाळी या होय जया साजरे तरी जया जीविता नाही जेवी अन्यथा तैसे कर्म ये प्रवर्तता जोडीचे मोक्ष हे करणीयाची आकडे जे ज्ञान आधी चोकडे आणि आकरणीय हे पुढे ऐसे जाणार जी ती एक काम्यातिक संसार भयादायके अकृत्यपणाचे आंबुके पडिले जया ती कर्म कार्य जन्म मरण समयी प्रवृत्ती पळवी पायी मागिलेची पय आगामाची न रिगवे अथावी न घलवे दगदगीत नागवे शोजेवी का काळयाना दुदमातू देखोनी न घलवे हातू न बसे खोपे आणतो वाघाची तैसे कर्म करणीय देखोनी महाभाय उपजनी संदेह बुद्धिजिये वाढिले रांधुनी विखे तेथे जाण्याची जे मृत्यू न सुखे ते निषिद्धी का देखे बंधा तेचे मनबंध भय भारिती ते निषिद्धी प्राप्ती विनियोगी जाणे निवृत्ती कर्माची ऐसेनी कार्याकार्य विवेकी प्रवृत्ती निवृत्ती मापकी खरा कुडा पारखी जियापरी ऐसा कृतकृत्य शुद्धी बुझेचे निरवधी सात्विक म्हणे पे बुद्धी तेची तू जाण यथा धर्म च कार्यमेव च अयथावत प्रजानाती बुद्धी असा पार्था राजसी आणि बकाच्या गावी घेपेक्षी निरख सकलवी का अहोरात्रीची गोवी आंधळीने जया फुलांचा मकर दुखावे तो काष्टे कोरू धावे परिभ्रमरपण आवे अवंटा जेवी ऐसी ये कार्याकारी धर्माधर्म रूप जे ते नचो जीवता जाय जानती जे का आगा डोळा विनमोती घेता पाडू मी पाय न मिळणे ते आहे ठेविले देते तेसे अकरणी अवसटे नोडवे तरी चलोटे एरवी जाणे एकवटे दोन्ही चेगा तेगा बुद्धी चोकविषी आन जेत राजसी अक्षत टाकिली जैसी मादी येसी
अधर्म धर्ममती या मनते तमसावृता सर्वथा न विपरीतेताच बुद्धीसा पार्थ तामसी. आणि राजा जिया वाटा जाये तो चोरासी आड होय का राक्षसा देव पाहे राती होऊनी नाना निदान चिनी देवा होय कोळसयासा उडवा पै असते आपण भेजीवा नाही झाले. जैसे धर्मजात जितुगे तिये जिये बुद्धीसी पातगे साच ते लटिगे ऐसेचे बुजे ते आगवेची अर्थ करून घाली अनर्थ पुनते ते व्यवस्थित दोषचे माने. किंबहुना श्रुती जाते अदृष्टीने केले सरते तेथुले उपरते जाणे जे बुद्धी ते कोणातेही नपुसता तामसे जाणवी पांडुसुता रात्री काय धर्माचा साच करावी. एवं बुद्धीचे भेद तिन्ही विषद सांगितले स्वबोध कुमंद चंद्रा. आता याची वृत्ती निष्ठंकीला कर्मजाती खांदो मांडीचे धृती त्रिविधा जया. ते धृतीचे विभाग तिन्ही यथालिंग सांग जिथे सांग अवधान दे. धृत्याया धारयते मनः प्राणेंद्रिय क्रिया योगिनाव्यभिचारिण्या धृतिया सा पार्थ सात्विकी. तरी उदलियाधी न करू चोरीसी थोके अंधारू का राजाज्ञा अव्यवहारू कंठवी जेवी नाना पवनाचा साठू वाजनली आणि तू आगीसा वाटू सांडित मेघ का अगस्त्याचे निदर्शने सिंधू ठेवणी हात हाती मौने चंद्रोदयी कमळवणे मिठी देती. हे असो पाव उचलीला मदमुख न ठेवी दाखाला गाजवणी पुढे झाला सिंह जरी तैसा जो धीरू उठली अंत घरू मनाधिके व्यापारू सांडित उभी. इंद्रिया विषयांची आगाठी अपैसा सुटती किरटी मनामयाच्या पोटी रिगती दाही. अधोधो गुडे काही प्राण नवनायांची पेंडी बांधून घाली उडी मध्यमे माझे संकल्प विवेकांचे लुगडे सांडूनी मन उघडे बुद्धी मागीलकडे उगेची बेसे. ऐसे धरे राजजेने मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांडव जिथे मग आगवीची झळी ध्यानाच्या आतली मळी कोंडीची ती निर्वळी योगाची परी परमात्मया चक्रवर्ती उगानी ती जवाहाती तवळला सुने घेता धृती धारिजे ती जया. तेगा धृती येते सात्विकही निरुते ऐक अर्जुना ते श्रीकांतू म्हणे. ययातु धर्म कामार्थान धृत्या धारयत अर्जुन प्रसंगने फलाकाक्षी धृतिया सा पार्थ राजसी. आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराच्या धोई घरी नांदे जो कोटवरी त्रिवर्ग पाये तो मनोरथांच्या सागरी धर्मार्थ कामाच्या तारुवावरी जेने धैर्य बळे करी क्रिया वाणिज्य जे कर्म भांडवला सुये त्याची जगून येती पाहे एवढे सायस साय जया धृती. एका धृती राजस पार्था एक परीस आता ऐक तामस तिसरी जे. इथे आपल्या 748 ओव्यांचं वाचन झालं आहे. आपण त्यांचा मराठीत अर्थ बघूया. अभिलाषी कर्मफलाची इच्छा करणारा लोभी दुसऱ्याला पीडा देणारा बाह्य व अंतर शुद्धीविरहित यशापयशामुळे हर्ष व शोक यांनी युक्त अशा कर्त्याला राजसकर्ता असे म्हणतात. ज्याप्रमाणे गावातील कचरा वगैरे सर्व घाणीला एकत्र होण्याला उकिरडा ही जागा असते त्या अथवा स्मशानात जसे सर्व अमंगळ पदार्थ एकत्र आलेले असतात त्याप्रमाणे जो सर्व जगातील हवेला पाय धुण्याचे ठिकाण झालेला आहे पहा. म्हणून ज्या कर्मामध्ये सोप्या रीतीने फळ मिळण्याची शक्यता दिसते त्या कर्माच्या ठिकाणी तो आदराने आरंभ करतो आणि आपण मिळवलेल्या द्रव्यापैकी एक कवडी सुद्धा खर्च होऊ देत नाही आणि क्षणोक्षणी या द्रव्यावरून आपला जीव वाळून टाकतो. कृपण जसा आपल्या ठेव्याविषयी मनामध्ये सावध असतो अथवा ज्याप्रमाणे बगळा माशाकरिता ध्यान तरुण तटस्थ बसतो त्याप्रमाणे राजसकर्ता दुसऱ्याच्या मौल्यवान वस्तूंच्या ठिकाणी दक्ष असतो. ज्याप्रमाणे आंबट बोरीच्या झाडावर जवळून गेले असता ते झाड जवळून जाणाऱ्यास गुंतवते व जर त्या झाडाला अंग घासले तर घासरणाची कातडी फाटते व क्वचित त्याला फळे आली तर ती इतकी आंबट असतात की ती खाल्ली तरी जिभेला पोळतात. त्याप्रमाणे जो मनाने वाचेने व शरीराने वाटेल त्याला दुखवतच जातो व जो आपला स्वार्थ साधित असता दुसऱ्यांचे हित पाहत नाही त्याचप्रमाणे आरंभिलेले कार्य शेवटपर्यंत पार पाडण्यास तो शरीराने आचरण करण्यास समर्थ नसतो तरी त्या कर्मसंबंधाने त्याच्या मनात अरुची उत्पन्न होत नाही. ज्याप्रमाणे धोतराच्या फळाला आत कैफ आणणाऱ्या बिया असतात व बाहेर काटे असतात त्याप्रमाणे जो आत बाहेर पवित्रपणाच्या बाबतीत दरिद्री असतो. आणि अर्जुना कर्म केल्यावर जर त्यास इच्छित फळ प्राप्त झाले तर आनंदाने तो या जगास बेडावून टाकतो
अथवा आरंभलेले कर्म जर निष्फळ झाले तर त्या शोकाने तो ग्रस्त होऊन त्या कर्माचा धिक्कार कराव्यास लावतो. ज्याच्या कर्माच्या ठिकाणी अशी वागणूक पाहशील तो राजस करता होय असे पक्के समज. आता यानंतर दुसरा जो कुकर्माचे केवळ शेत असा तामस करता तोही तुला स्पष्ट सांगतो. नियमरहित संस्कार रहित बुद्धीचा, कोणापुढे नम्र न होणारा, कपटी, दुसऱ्याचे बरे ज्याला पाहत नाही असा आळशी, सदा असंतुष्ट, दीर्घसूत्री अशा कार्याला तामस करता असे म्हणतात. तर आपला संबंध आला असता दुसरा पदार्थ कसा जळतो हे ज्याप्रमाणे अग्नीला समजत नाही, आपल्याकडून दुसऱ्याचा जीव कसा घेतला जातो त्याची तीक्ष्ण शस्त्राला खबरही नसते, अथवा आपल्या परिणामाची काळकूट विषयाला कल्पना नसते, अर्जुना त्याप्रमाणे ज्या क्रिया दुसऱ्याचा व आपला घात करणाऱ्या असतील त्या वाईट क्रिया करण्यास तो आरंभ करतो. त्या क्रिया करते वेळी सुद्धा त्याचा परिणाम काय झाला याविषयी सावधपणा ठेवीत नाही. वावटळीत सुटलेला वारा जसा हवा तिकडे भडकतो त्याप्रमाणे तो स्वयरीतीने वागतो. अर्जुना त्या तामसकर्त्याचा व त्याच्या क्रियांचा काही मेळ नसतो. तो तामसकर्ता पाहिला असता त्याच्या पुढे वेड्याची किंमत काय. आणि ज्याप्रमाणे बैलाच्या खाली गोछेड लागलेले असते त्याप्रमाणे इंद्रियांना प्राप्त झालेल्या विषयांचे सेवन करून जो आपले जीवित राहतो, ज्याप्रमाणे मूल हे योग्य वेळ न जाणता हसण्याला व रडण्याला आरंभ करते, त्याप्रमाणे जो स्वैर वागतो, जो प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे करण्यास योग्य काय व अयोग्य काय हा भेद जाणत नाही व उकिरडा जसे केराने फुगतो तसा तो आपल्या स्वैरचाराने तृप्त होऊन फुगतो. म्हणून मान्य पुरुषांना मान द्यावा ही जरी सर्वसाधारण नियम आहे, परंतु हा तामसकर्ता मान देण्याच्या बाबतीत ईश्वरापुढेही लवत नाही आणि न बोलण्याच्या बाबतीत डोंगराचीही ज्याच्या पुढे किंमत नाही, आणि ज्याचे मन कपटी असते व ज्याची वागणूक पक्की चोरटी असते व ज्याची दृष्टी खरोखर वेश्येच्या दृष्टीप्रमाणे कपटी प्रेमाने युक्त असते, फार काय सांगावे, त्याचा देहच कपटाचा बनलेला असतो आणि त्याचे जगणे म्हणजे द्युत्य कर्माच्या तिवाठ्यावरचे घरच असते. त्याचा तो अवतार म्हणजे अभिलाषाने भरलेल्या लुटारू बिल्लारांचे प्रत्यक्ष वसतिस्थानच नव्हे काय. म्हणून त्या रस्त्याने जाऊ नये आणि दुसऱ्याचे बरे झालेले पाहून आपणावरही काही संकट कोसळले असे वाटते. ज्याप्रमाणे दुधाशी मीठ मिसळले असता दुधास पिण्याला अयोग्य असते, अथवा थंड असा पदार्थ अग्नीत घातला असता तो तत्क्षणीच धडधडीत अग्नी होतो, अथवा अर्जुना चांगले पदार्थ पोटामध्ये गेले असता त्यांचा ज्याप्रमाणे नरक होऊन जातो, त्याप्रमाणे दुसऱ्यांचे बरे झालेले ज्याला कळले की तत्क्षणीच ते सर्व विपरीत बनून बाहेर येते. ज्याप्रमाणे सर्पाला दूध पाजले असता तो सर्व दुधांचे विष करतो, त्याप्रमाणे जो दुसऱ्याच्या गुणांना नावं ठेवितो आणि ज्या योगाने इहलोकी सुखाने जगणे होईल व खरोखर परलोकी गती मिळेल असे योग्य कर्म करण्याचा प्रसंग ज्या वेळी येतो त्यावेळेला त्याला झोप कशी ठेवल्यासारखी आपोआप येते, आणि दुष्ट कर्म करण्याचा प्रसंग आला की ती झोप विटाळशी स्त्री विटाळामुळे जशी दूर राहते तशी त्यास सोडून दूर राहते. ज्याप्रमाणे द्राक्षांचा व आंब्याचा उपभोग घेण्याच्या वेळेला कावळ्याचे तोंड सडते, अथवा घुबडाचे डोळे जसे दिवसा फुटतात, ज्याप्रमाणे कल्याणाची वेळ आली असता त्यास आळस ग्रासून टाकतो आणि उलट चूक घडण्याच्या वेळी तो म्हणेल तसे असतो, प्रसाद करताना त्याच्या अंगातील आळस जाऊन त्यास अधिक स्फुरण येते. ज्याप्रमाणे समुद्राच्या पोटात वडवाघणी अखंड जळत असतो, त्याप्रमाणे जो अंतःकरणात खेद अखंड वाहतो. ज्याप्रमाणे लेंड्यांच्या विस्तवात शेवटपर्यंत धूर असतो, अथवा अधोद्वारा वाटे येणाऱ्या वायूच्या ठिकाणी जशी दुर्गंधी असते, त्याप्रमाणे जो मरेपर्यंत खेदाने ग्रासलेला असतो. हे वीर अर्जुना, जो कल्पाच्या अंतानंतरही फलप्राप्ती व्हावी अशी फलप्राप्ती व्हावी अशा इच्छेने व्यापाराचे धोरण बांधतो. अरे जगाच्या पलीकडच्या गोष्टीविषयी अंतःकरणात चिंता वाहतो, पण अशी चिंता करीत असताना ज्याविषयी चिंता करतो त्यापैकी त्याला गवताच्या काडीचाही लाभ होत नाही, असा जो लोकांमध्ये पापाची मूर्तिमान राशी आहे असे तू पाहशील तो निर्विवाद तामस करता होय. हे सुसज्जनांच्या राजा अर्जुना, याप्रमाणे तुला कर्मा, कर्ता आणि ज्ञान या तिन्हीचे 3 प्रकारचे लक्षण स्पष्टपणे सांगितले. हे धनंजया, बुद्धी आणि धैर्य यांच्या गुणानुसार होणारे 3 प्रकार मी सारे वेगवेगळे सांगतो, ऐक. आता अविद्येच्या गावात मोहराचे कोरे वस्त्र नेसून व संशयांचे सर्व दागिने अंगावर घालून जी बुद्धी म्हणजे जीवाच्या स्वरूपाच्या निश्चयाची शोभा पाहण्याचा मूर्तिमंत आरसा आहे,
त्या बुद्धीची ही धाव 3 प्रकारची आहे. अरे अर्जुना, विचार कर, या सत्वादी तिन्ही गुणांनी या जगामध्ये कोणती म्हणून एक वस्तू 3 ठिकाणी विभागली नाही. पोटात अग्नी नसलेले लाकूड जगात कोणते आहे, त्याप्रमाणे गुणांच्या योगाने जी 3 प्रकारची झाली नाही अशा दृश्य वर्गामध्ये वस्तू कोठे आहे. म्हणून 3 गुणांनी बुद्धी 3 गुणांची केली व धैर्याचे सुद्धा असेच 3 प्रकार भाग आहेत. तीच एक बुद्धी व धैर्य वेगवेगळ्या यथायोग्य लक्षणांनी अलंकृत झालेली अशी त्यांच्या गुणांनी केलेल्या भेदाप्रमाणे विस्ताराने सांगण्यात येईल. परंतु अर्जुना, बुद्धी व धैर्य या 2 गोष्टींमध्ये प्रथम बुद्धीचे 3 प्रकार सांगू. हे सांगण्या योग्य अर्जुना, संसाराला येणाऱ्या प्राण्याला उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा 3 वाटा आहेत. कारण की विहित कर्म न करणे, काम्य व निषिद्ध कर्म करणे असे 3 मार्ग आहेत. यापासून जीवांना संसारभय असल्यामुळे ते दोषयुक्त आहेत. अर्जुना, जी बुद्धी नित्य व नैमित्तिक करणीय व काम्य व निषिद्ध अकरणीय, त्यांच्या ठिकाणी अनुक्रमे प्रवृत्ती आणि निवृत्ती, त्यांपासून उत्पन्न होणारे जन्म मरणाचे भय आणि अभय, बंध व मोक्ष हे जाणते, ती सात्विक बुद्धी होय. म्हणून अधिकारानुरूप व विधीच्या मार्गाने वाट्याला आलेले जे नित्यकर्म, तेच काय ते एक या जगात आचरण करण्यास योग्य आहे. ज्याप्रमाणे तहान लागली तर केवळ आत्मप्राप्ती या फळाकडे दृष्टी ठेवून ते शास्त्रविहित नित्यकर्म करावेच, एवढ्यानेच ते कर्म अनिष्ट असलेल्या जन्माच्या भयाला घालविते व मोक्षाची प्राप्ती सोपी करून देते. असा जो कर्म करतो त्याचे संसार भयातून चांगल्या रीतीने सुटका होते. अशा रीतीने त्याने विहित कर्म निष्काम बुद्धीने केले म्हणून तो मुमुक्षाच्या योग्यतेला आला. त्या मुमुक्ष स्थितीत जी बुद्धी असा बळकट भरवसा बांधते की अशा रीतीने केवळ आत्मप्राप्तीकडे दृष्टी ठेवून कर्म करण्याने मोक्ष अगदी ठेवल्यासारखा प्राप्त होईल, म्हणून ती बुद्धी म्हणजे प्रवृत्तीच खाली घालून वर निवृत्ती मांडली आहे. अशा रीतीने कर्म करण्यास जरी बाहेरून प्रवृत्ती दिसते तरी आतून खरोखर निवृत्तीच आहे. अशा कर्माच्या ठिकाणी बुडी न देतो तोच अशा रीतीने कर्म करण्याच्या बुद्धीने निश्चय करतो न करतो तोच तहानलेला मनुष्य पाणी मिळाले असता, पूर्वात पडलेला मनुष्य नाव मिळाली असता, अंधाऱ्या विहिरीत पडलेला मनुष्य सूर्यकिरण प्राप्त झाले असता असे जसे जगतो, अथवा पथ्य सांभाळून औषध घेतले असता जरी रोगाने ग्रासला असला तरी जगतो, अथवा माशाला जर पाण्याचा जिव्हाळा मिळाला तर तो जगेल यात जसे अन्यथा नाही, त्याप्रमाणे या कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झाले असता मोक्ष मिळतोच. करणीय कर्म संबंधाने हे जे चांगले ज्ञान ज्या बुद्धीला व ज्या बुद्धी अकरणीय कर्म आहे असा पुढील ओवीत प्रमाणे सांगितल्याप्रमाणे आहे हे पक्के जाणते. ती काम्यादी कर्मे संसार भयदायक आहेत. म्हणून ज्या कर्मावर अकृत्यपणाचा शिंतोडे पडले आहे, जी करण्यास योग्य नाहीत अशी जी ठरली आहे, त्या अकरणीय आणि जन्म मरणाच्या भयाने युक्त अशा कर्माच्या ठिकाणी जी बुद्धी प्रवृत्तीला मागच्या पायीच पळावयास लावते, अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, अथांग पाण्यात जशी उडी टाकवत नाही, अथवा धगधगीत शूळ जसा धरवीत नाही, अथवा फुफो करणारा काळा नाग पाहून त्याला धरण्याकरता जसा हात घालवत नाही, अथवा वाघाच्या गुहेत जसे जावत नाही, त्याप्रमाणे अकरणीय कर्म पाहून ज्या बुद्धीत निसंशय मोठे भय उत्पन्न होते, विष मिसळून वाढलेले अन्न सेवन केले असता मृत्यू चुकणार नाही हे जसे पक्के समजावे, त्याप्रमाणे जी बुद्धी निषिद्ध कर्माच्या ठिकाणी बंधाला पाहते, मग ते बंध भयाने भरलेले निषिद्ध कर्म प्राप्त झाले असते त्या कर्माच्या त्यागाचा विनियोग जी बुद्धी जाणते, ज्याप्रमाणे रत्नपारखी खऱ्या खोट्या रत्नाची परीक्षा करतो, त्याप्रमाणे जी प्रवृत्ती निवृत्तीच्या मापाने कार्याचा निर्णय करते, ज्याप्रमाणे कृत्याचा विचार जी अखंड जाणते, तिला सात्विक बुद्धी असे म्हणतात, असे तू समज. हे अर्जुना, ज्या बुद्धीने धैर्य व अधर्म किंवा कार्य आणि अकार्य यांचा यथार्थ निर्णय होत नाही ती राजस बुद्धी होय. आणि बगळ्यांच्या गावात ज्याप्रमाणे पाणी घातलेले दूध सेवन केले असता, अथवा आंधळा जसा दिवस व रात्र यांचा गुंतडा जाणत नाही, जो भ्रमर फुलांच्या मकरंदाचे सेवन करतो तो लाकडे तोडण्याकरता धावतो, परंतु हे त्याचे कृत्य जसे भ्रमराच्या स्वभावाशी विसंगत आहे, त्याप्रमाणे जी बुद्धी ही जी धर्माधर्मरूप कृत्याकृत्य त्यांची निवड न करता सरसकट आचरण करत जाते. अरे अर्जुना, परीक्षेची दृष्टी नसता मोती घेतले तर योग्य सौदा झाला तर तो चुकूनच होणार, परंतु त्या व्यवहारात फसणे हे मात्र नेमके ठेवलेल्यासारखे व्यवहाराचे. त्याप्रमाणे अकरणीय कर्म जर कदाचित पुढे येऊन उभे राहिले नाही तरच करायचे राहते. एरवी जी बुद्धी अकरणीय सरसकट सारखीच समजते व लग्नाच्या वेळी जशी निवड न करता समुदायावर अक्षता लागतात, त्याप्रमाणे कार्याची निवड जी जाणत नाही अशी ती राजस बुद्धी आहे, असे तू चांगल्या रीतीने ओळख.
हे पार्था, जी तमाने आच्छादलेली बुद्धी आहे, अधर्माला धर्म समजते व सर्व अर्थांना विपरीत मानते, ती तामस बुद्धी होय. आणि राजा ज्या वाटेने जातो ती वाट चोराला अडचणीचे ठिकाण होते. अथवा राक्षसांना दिवस उजाडला असता ती रात्र आहे असे वाटते. अथवा भाग्यहीन पुरुषाला पुरलेले द्रव्यच कोळशाचा ढीग होतो आणि म्हणून ते द्रव्य त्याच्याजवळ असून सुद्धा त्याच्या जीवाला ते नसल्यासारखे होते. त्याप्रमाणे जितके शास्त्रानुसार वागणे असेल तितके सर्व ज्या बुद्धीला पातक असे वाटते व खरे ते खोटे असे जी बुद्धी समजते, जी बुद्धी सर्वच अर्थ अनर्थ आहे असे समजते व गुण तेवढे नेमके दोष आहेत असे म्हणते, फार काय सांगावे. जितके सर्व श्रुतीने अंगीकार करून मान्य केले गेले आहे, जितकी सर्व जी बुद्धी उलट जाणते, अर्जुना, कोणालाही न विचारता ती बुद्धी तामस आहे असे समजावे. आणि ज्या बुद्धीला धर्म व अर्थ यांचे पक्के ज्ञान आहे त्या बुद्धीला काय करायचे. हे आत्मबोध रूपी कमलाचा विकास करणाऱ्या चंद्र अर्जुना, त्याप्रमाणे तुला बुद्धीचे 3 भेद स्पष्ट सांगितले. आता त्यांचा 3 प्रकारच्या बुद्धिवृत्तीने कर्ममात्राचा निश्चय केला असता त्या बुद्धीला ज्या 3 प्रकारच्या धैर्याने आधार दिला जातो त्या धैर्याचेही 3 प्रकार यांच्या चांगल्या योग्य लक्षणासह सांगण्यात येतील. तू चांगले लक्ष दे. हे पार्था, योगाला सोडून न जाणाऱ्या ज्या धैर्याचे मन, प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया मनुष्य आवरून धरीत असतो ते सात्विक धैर्य होय. तर सूर्य उगवल्याबरोबर चौर्य कर्मासकट अंधार नाहीसा होतो, अथवा राजाचा हुकूम ज्याप्रमाणे निंद्य कर्म थांबवितो, अथवा वारा वेगाने चांगला वाहिला असता ढग जसे गर्जनेसह आपोआप नाहीसे होतात, किंवा अगस्त्य दृष्टीस पडले असा समुद्र जसा मौन धारण करून राहतो, अथवा सूर्य विकासनी कमलांचे समुदाय चंद्रोदया बरोबर मिळतात. हे राहू दे. मदोन्मत हत्ती जात असताना जर गर्जना करून सिंह पुढे आला तर टाकण्याकरिता उचललेले पाऊल ते खाली जमिनीवर ठेवत नाही. त्याप्रमाणे जे धैर्य अंतःकरणात उत्पन्न झाल्याबरोबर मनाधिक इंद्रिय आपापला व्यापार उभ्याच टाकून देतात. अर्जुना, इंद्रियांच्या विषयांशी पडलेल्या गाठी आपोआप सोडतात व 10ही इंद्रिय आपल्या मनोरूपी आईच्या पोटात प्रवेश करतात, अंतर्मुख होतात. जे धैर्य खालील अपानवायू वर वाहणारा प्राणवायू या मर्यादा काढून प्राण, अपानवायू, समान, उदान, नाग, कूर्म, कृकल व देवदत्ती या महुई वायूंची एक जोडी करून नंतर सुषुम्नेमध्ये उडी घालते, ज्या धैर्याच्या योगाने मन हे संकल्प विकल्पांचे वस्त्र टाकून देऊन उघडे होत आणि बुद्धीच्याही मागे जाऊन स्वस्थ बसते, जो धैर्यरूपी राजा याप्रमाणे मनाला, प्राणांना आणि इंद्रियांना आपल्या कर्माची बोलणी टाकाव्यास लावतो, मग अष्टांग योगाच्या युक्तीने त्या एकट्या आपापल्या कर्माचा संबंध सोडलेल्या सर्व इंद्रियांना ध्यानरूपी आपल्या काळ्या कोठडीत जे धैर्य कोंडून टाकतो, परंतु सार्वभौम राजा जो परमात्मा त्याच्या अधीन होई तोपर्यंत ज्या धैर्याकडून लाच न घेता यांचा निग्रह केला जातो. अरे अर्जुना, ते धैर्य जगात खरोखर सात्विक आहे असे लक्ष्मीकांत जे श्रीकृष्ण म्हणतात ते अर्जुनाला म्हणाले. आणि हे कुंतीपुत्र अर्जुना, ज्या धैर्याच्या योगाने मनुष्य धर्म, अर्थ व काम यांचे अवलंबन करतो ते प्रसंगवशात फलांची आकांक्षा धरणारे धैर्य होय. आणि जो जीवात्मा देहच आपण आहोत असे मानून धर्म, अर्थ व काम या 3 उपायांनी स्वर्ग संसाररूपी दोन्ही घरात आनंदाने राहतो. मनोरूपी अरूपी सागरामध्ये धर्म, अर्थ व कामरूपी जहाजांवर क्रियारूपी व्यापार तोही जीवात्मा ज्या धैर्याच्या बळाने करतो, त्या व्यापारात जे कर्मरूपी भांडवल घालतो त्याची निदान चौपटची तरी होईल असे धोरण बांधतो. एवढे सायस तो जीवात्मा धैर्याने सहन करतो. अर्जुना, ऐकते या जगात राजस धैर्य होय असे. आता तिसरे धैर्य ते तामस ते ऐक. तर आता इथं आपल्या 748 ओव्यांचा मराठीत अर्थ वाचून झालेली सेवा भगवंताच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया आणि सेवेला स्वल्पविराम देऊया. रामकृष्ण सर्व.